स्वारगेटमधील शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवरती बलात्काराचा धक्कादायक प्रकार घडल्यामुळे खरं तर पुणेकर आता हादरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। याच स्वारगेटमधल्या बस स्थानकामध्ये सुरक्षितता प्रश्न आता ऐरणीवर पाहायला मिळत आहे। सध्या आपण स्वारगेटमध्ये आहोत। स्वारगेटमधली ही एक शिवशाही बस आहे। शिवशाही बंद पडलेली बस आहे आणि या बसमध्ये आपण पाहू शकताय की साड्या असतील महिलांच्या किंवा अंतर्वस्त्रे असतील किंवा आपण पाहू शकताय की या ठिकाणी कंडम आहेत जे की यूज केलेले कंडम आहेत, कंडमचे पाकिट आहेत, सिगारेट आहेत, गोवा त्या प्रकृती दारूच्या बाटल्या असे विविध प्रकार जणू काय ही एक अय्याशीचा अड्डाच आहे अशी एक प्रकार खरं तर निंदनीय प्रकार आपण सध्या या ठिकाणी पाहू शकतोय। सुसंस्कृत पुण्यामध्ये अशा घटना लज्जास्पद आहेत, लांछनास्पद आहेत। मी कॅमेरामॅनला विनंती करीन की ह्या जी बस लावलेली आहे या बसच्याच अगदी जवळच खरं तर हे जे स्वारगेट बस आगार आहे या बस आगाराचेच अधिकारी ह्या जवळच्याच इमारतीमध्ये राहतात। अगदी हाकेच्या अंतरावरतीच ही बस या ठिकाणी पार्क करण्यात आलेली आहे आणि याच्या जवळच असे खरं तर निंदनीय प्रकार घडत आहेत। ही खूप दुर्दैवी आणि शोकांकितेची बाब आहे। पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरामध्ये अशा घटना घडत आहेत। स्वारगेट बस स्थानकामध्ये अशा घटना घडत आहेत म्हणजे इथल्या सुरक्षितता प्रश्न आता ऐरणीवरती आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्की हे कुणाच्या वरदहस्तामुळे अशा प्रकार घडत आहेत, असे प्रकार चालत आहेत, हाही मोठा प्रश्न उपस्थित झाला आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विशाल रायपुरे सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।